कळंबमध्ये अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून धिंड काढलीय. अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्यानंतर तिच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप 2 तरुणांवर करण्यात आलाय. या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी इस्मामपुरा येथील समीर निजाम पठाण आणि अझहर निजाम पठाण या दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून दोन्ही संशयित आरोपींची धिंड काढली. पोलिसांच्या या कारवाईची कळंब शहरासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात चर्चा सुरू झालीय. मात्र या घटनेमुळे कळंब शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असताना अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आणखी कठोर कारवाई होणार का, याकडे आता कळंब शहरातील नागरिकांचं लक्ष लागलंय. कायद्याचा धाक कायम राहणार का आणि महिला मुलींच्या सुरक्षेसाठी प्रशासन आणखी कोणती पावलं उचलणार, याचं उत्तर आता पोलीस प्रशासनाच्या पुढील कारवाईतून स्पष्ट होणार आहे.